Hi guys, Coach Krista here. We're at FT Club, just filmed a couple of videos and it would be great if you just followed UA Fitness official. तुमचं पोट मोकळं होतं बेसिकली. फक्त सकाळी उठल्या उठल्या इनिशियली पहिलं वे प्रोटीन पाण्यातून घेऊ नका. मला हाय कार्ब्स लागतं त्यामुळे मी ओट्स मधून घेतो. आता थर्ड मील आपण नंतर काय घेते बघूया आणि त्यात आपण तो डाएट प्लॅन फॉलो करूया. आणि बाकीचं 2 अंड्याचं नुसतं फक्त एक व्हाईट. आपल्या इकडच्या डाएट मध्ये मोस्टली चपातीचा इंटेक असतो. 3 अंड्याचं कॅल्क्युलेट केलं तर 25 ते 30 ग्रॅमच्या जवळपास प्रोटीन मिळेल. तर मित्रांनो तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. नमस्कार मित्रांनो, मी अमित थोरात, सर्टिफाइड फिटनेस कोच. आणि आज आपण बघत आहोत की आपण जे युवा फोर्स मोडमधला आपला जो स्ट्रेंथ स्टॅमिना जे तुम्ही वर्कआउट केलेलं आहे त्याच्याबरोबर तुमचं डाएट प्लॅन देखील असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आज मॉर्निंग मीलपासून ते नाईट मीलपर्यंत बघणार आहोत की आपण कशामध्ये घेणार आहोत. यात तुम्ही तुमच्या कॅलरीनुसार तुम्ही चेक करून करा. साधारण तुमचा BMR टाकून तुम्ही गुगलवरती टाकून तुम्ही BMR कॅल्क्युलेटरवरती तुमचा BMR चेक करा आणि त्याच्यावर तुम्ही बाकीच्या गोष्टी कव्हर करा. आज आपण बघूया की मंदारचे जर्मनीतील जो काय डाएट प्लॅन होता आणि आपल्या महाराष्ट्रात तो आल्यावरती कसा डाएट प्लॅन फॉलो करतो त्यानुसार आपण त्या बाकीच्या गोष्टी आपण मंदारकडून ऐकून घेऊया. तर सकाळी तुमची झोप झाल्यावरती पहिल्यांदा गरम पाणी आणि त्यामध्ये लिंबू पिळून तुम्ही ते पाणी प्या, जेणेकरून तुमचं जी गट चांगलं असतं. तुमचं पोट मोकळं होतं बेसिकली. बॅड बॅक्टेरिया रिमूव्ह होतील. ओके. बाकी तुमच्याने पचनक्रिया चांगली होते सुरळीत. एक प्रकारे सकाळ सकाळी वॉर्म वॉटर असल्यामुळे आपली डायजेस्ट क्षमता चांगली बूस्ट करते. तर थोडं आपण पहिला गरम पाणी करून घेऊया. त्याच्याबरोबर एक आपण अर्ध लिंबू मिक्स करून पाणी पिणार आहे. तर मित्रांनो, आपण आता सकाळी डिटॉक्स मील घेतला. फॉर एक्झाम्पल लिंबू पाणी, गरम पाण्यामध्ये लिंबू. यानंतर साधारण तुम्ही 1 तासाभराचा गॅप ठेवा. फ्रेश व्हा, आंघोळ वगैरे तुमचं सगळं आवरलं की त्यानंतर तुमचा नाश्त्याचा जो की ब्रेकफास्ट मील म्हणू शकता, ज्यामध्ये आपण प्रोटीन ओट्स मिक्स असं त्याचं कॉम्बिनेशन घेणार आहोत. तर मित्रांनो, सेकंड ब्रेकफास्ट मील मध्ये आपण बघणार किंवा पहिल्या ब्रेकफास्ट मील मध्ये आपल्याला लागणारे ओट्स, दूध, प्रोटीन पावडर आणि फळ म्हणून मी सजेस्ट करेल केळ घ्या. केळ बेस्ट सकाळी घेतलेलं, किंवा तुम्ही सफरचंद घेऊ शकता. शक्यतो व्हे प्रोटीन असं मिक्स करून त्यात ओट्स बरोबर खातो का सेपरेट पितो ओट्स? नाही, मी मोस्टली मला हाय कार्ब्स लागतं त्यामुळे मी ओट्स मधून घेतो. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या कॅलरी इनटेक वर आलं, माझा डेली कॅलरी इनटेक जवळपास 3200 ते 3400 असतो कॅलरीज. तर म्हणून माझं ओट्स ब्रेकफास्ट मध्ये. तर फॉर एक्झाम्पल जे लॉस्ट जर्नी मध्ये त्यांनी पाण्यातून घेतलं तरी चालतं, तुमच्यावर आहे. फक्त सकाळी उठल्या उठल्या इनिशियली पहिलं वे प्रोटीन पाण्यातून घेऊ नका. जर तुम्ही काय खाल्लं नाही आणि डिरेक्ट वे घेतलं तर तुम्हाला जड होईल पचायला, ब्लोटिंग. बरोबर. त्यामुळं पहिल्यांदा फळं खावा आणि त्यानंतर पाण्यातून घेत असला तर घ्या ओट्स. म्हणून मी ओट्स सोबत घेतो, त्यामुळे ब्लोटिंग होत नाही. प्युअर प्रोटीन पाण्यातून घेतलं तर जास्त चान्सेस आहेत तुम्हाला ब्लोटिंग होईल, कारण हार्ड असतं प्रोटीन डायजेस्टसाठी. ह्यात तुम्ही मित्रांनो प्रोटीन तुम्ही साधारण स्मूदी देखील करू शकताय. डायरेक्ट आपलं ज्युसरचं भांडे घ्या मिक्सरचं, त्यात ओट्स टाका, बाकी ड्रायफ्रुट्स ऍड करा, मिल्क ऍड करा, एक वे प्रोटीन टाका आणि शेक करा. तो देखील ऑप्शन आवडू शकतो किंवा हा देखील तुम्ही ऑप्शन. अजून एक आहे, ओव्हरनाईट ओट भिजवून ठेवू शकता तुम्ही, त्यामध्ये चिया सीड्स घाला, म्हणजे आपला सब्जा. हा, ते ऑप्शन आहे.
हा मी घेतलेला आहे व्हे प्रोटीन आयसोलेट. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कंपनीचा तुम्ही व्हे प्रोटीन घ्या आणि तुम्ही याच्यात ऍड करा. जवळपास एक स्कूप घ्या. एका स्कूप मागे तुम्हाला आरामात 22 ते 24 ग्रॅम प्रोटीन मिळून जाईल. तर आपला ब्रेकफास्ट मील तयार आहे. यामध्ये तुम्ही ऑप्शनल चिया सीड्स टाकू शकता. तुम्ही एक दिवस अगोदर सोप करून ठेवू शकता पाण्यात किंवा दुधात चिया सीड घालून ओट सोबत. ह्याच्यानंतर ह्यात तुम्ही अजून फळही टाकू शकता वरून. फॉर एक्झाम्पल तुम्हाला गार्निश करायचं असेल तर तुम्ही ब्लूबेरीज टाका. तुमच्याकडे रेड बेरीज असतील त्या रेड बेरीज टाका, केळ टाका, ऍपल टाका. तुम्हाला तुमच्या कॅलरीनुसार स्ट्रक्चर करा. ओके, हा झाला आपला सेकंड मील. आता थर्ड मील आपण नंतर काय घेतो बघूया आणि त्यात आपण तो डाएट प्लॅन फॉलो करूया. सेकंड लंच मील बघत आहे. तर त्यामध्ये आपण करत आहोत अंड्याचं ऑमलेट नॉर्मल. तर तुम्हाला जर काय टाकायचं असेल कांदा टोमॅटो तुम्ही टाकू शकता. मी ऑप्शनल ठेवतो, मी खात नाही त्यामुळं. ह्यामध्ये तुम्ही 3 अंडे, त्यात सोबत एका अंड्याचं योग आणि बाकीच्या 2 अंड्याचं नुसतं फक्त एग व्हाईट. आता मी फक्त प्युअर एग व्हाईट कुणाला खायला सांगतो ज्यांना वेट लॉस करायचं आणि फक्त प्रोटीन इनटेक हवाय, फॅट्स नको आहेत. ज्या लोकांना गेन करायचंय त्यांनी योग खाल्ले तरी चालतील, कारण योग मध्ये फॅट्स असतात. तर मित्रांनो, आपल्याकडे आपल्या इकडच्या डाएट मध्ये मोस्टली चपातीचा इंटेक असतो. बरोबर. मी तिकडे टॉर्टिला वापरतो, जो की फॉर्म ऑफ चपाती सारखा असतो, फक्त स्टोअर्ड केलेला असतो. तर तुम्ही टॉर्टिला वापरा. टॉर्टिला नसेल तुमच्याकडे बेसिकली नकाच वापरा टॉर्टिला. तर फक्त चपाती बनवताना बिना तेलाची चपाती वापरा. फुलका आपण म्हणतो तो करा. तर ह्यामध्ये आता तुम्ही बघू शकता आपण दही घेतलंय, आपल्याकडे गाजर, बीट्स, त्यानंतर काकडी, यांचे हे आपण इनटेक करतोय आणि एग किंवा 2 चपातीचा एग रोल. तर तुम्ही तुमच्या प्रोटीन इनटेकवर एग रोल बनवा. साधारण एका रोल मध्ये तुम्हाला 3 अंड्याचं कॅल्क्युलेट केलं तर एक 25 ते 30 ग्रॅमच्या जवळपास प्रोटीन मिळेल. तर त्यानुसार तुम्ही तुमचा प्रोटीन इनटेक किती हवा तुमच्या बॉडीसाठी ते अकॉर्डिंग कॅल्क्युलेट करून तेवढे एग रोल ऍड करा. तुम्ही किती रोल खाणार किंवा काय हे तुमच्या इंटेन्स वर्कआउट वर डिपेंड आहे. तुम्ही किती वर्कआउट करता, किती कॅलरीज बर्न करता. फॉर एक्झाम्पल मी
जवळपास 3,500 कॅलरीजचा इंटेक करतो, पण मी बर्नआउट जवळपास 1800 कॅलरीज करतो, 1500 ते 1800 डेली. त्यामुळे मला कार्ब्स इंटेक पण तेवढा जास्त लागतो, जवळपास 600-650 ग्रॅम. त्यामुळे मी 6 ते 8 अंडी आणि 2 रोल घेतो, म्हणजे टॉर्टिला किंवा चपाती म्हणा पर डे. तर तुम्हाला प्युअर प्रोटीन इंटेक हवा असेल तर तुम्ही अंड्यांचं प्रमाण वाढवा आणि चपाती एकच घ्या. फॉर एक्झाम्पल 4 ते 5 अंडी घ्या, त्याच्या मागं एग योग घ्या 4 अंड्यामध्ये, आणि 3 अंड्याचं प्युअर एग व्हाईट घ्या आणि एक चपाती घ्या. जसं की मित्रांनो, तुमच्या डेलीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही अंड्यांचं पण वाढवत जावा. साधारण तुम्ही 1 अंडे घ्या, 2 अंडे, तुमच्यावर डिपेंड आहे. साधारण आपण एका मीलमध्ये 5 ते 6 अंडे तर पकडून जाऊ, किंवा 3 ते 4 अंडे. आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशन काकडी गाजर बेस्ट आहे, कारण काकडीमध्ये फायबर जास्त असतं. तुमचं पोट फुल पचनक्रिया, तुमचं पोट फुल लॉंग टाइम साठी ठेवतो. तुम्हाला लंच नंतर तुमचा जो नेक्स्ट मील आहे त्यामध्ये तुम्ही आरामात 3 तासाचा ते 3.5 ते 4 तासाचा गॅप फुलफिल करू शकता. याच्यात थोडा मसाला आहे आणि चटणी थोडी आहे. तुमच्या चवीनुसार चटणी घ्या आणि चवीनुसार तुम्ही मीठ टाका. मीठ साधारण तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त वापरू नका. आणि त्याच्याबरोबर दही टाकलेलं आहे आणि चांगलं आपण मॅरिनेट करू ठेवून देऊ. तर आपलं पालक, बटाटा आणि फ्लावर शिजलाय. आपण खाली घेऊ आणि हे थंड होऊन देऊ, किंवा तुम्ही थंड पाण्यात धरलं तरी चालतं. थोडं आपण ऑलिव्ह ऑइल टाकतोय, एकदम थोडं टाकायचं ऑलिव्ह ऑइल. यामध्ये आता आपण टाकूया चिकन.
वास तर खूप छान येतोय. आज तुझ्या हातचं खाऊन बघतोय मी कसं वाटतंय. मित्रांनो तुम्ही बघा, जर्मनीतली रेसिपी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर अजून एक गोष्ट महत्वाची, ज्यांचं जे फॅट लॉस वर आहेत आणि मसल गेन वर आहेत त्यांनी राईसचं प्रमाण कमी ठेवा आणि चिकनचं प्रमाण जास्त करा, किंवा तुम्ही 2 मील मध्ये चिकन स्प्लिट करा. आपण शक्यतो हा मील आता आपण घेताना चिकन थोडं जास्त वितरण घ्या, जेणेकरून तुम्ही एक दुपारचा मील आणि नाईटचा मील असे 2 मील तुम्ही डिवाइड करून घेऊ शकताय. कारण आपण टाइम असतोय, प्रत्येक वेळेस कामानिमित्त आपलं होत नाही रेसिपी करणं. थोडं आत्ता करायचं, थोडं संध्याकाळी ठेवायचं, असं 2 मील करा. आता आपण याची तुम्हाला फुल डे करताय, तुम्हाला नियोजन मी कसं करायचं दाखवीन, त्या पद्धतीने आपण ते घेत जाऊया. जास्त करून चिकन ब्रेस्ट वापरा, ज्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. बरोबर. तुम्ही चिकन लेग्स वगैरे वापरू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला हड्डी असल्यामुळे थोडं जरा प्रमाण कमी राहणार, त्यात मांस जास्त राहतं. मग तुम्ही पूर्ण वीक मध्ये नुसते ब्रेस्ट घेऊ नका, थोडं डिवाइड करून घेतलं चालते, पण डिपेंड तुमच्यावरती आहे. आपण आता जशा प्रकारे हे बनवलं चिकन, अशाच प्रकारे तुम्ही ह्याला चिकनला रिप्लेस फिश न करू शकता. फक्त मॅरिनेट करताना दही लावू नका, बाकी सगळी प्रोसेस आहे तशी करा. मसाले वगैरे फिशला लावा आणि नुसतं तव्यामध्ये शॅलो फ्राय करा आणि फक्त चिकनला रिप्लेस करा माशानं आणि तुमचा फिश सोबत राईस होऊन जाईल. ठीक आहे. चला तर मित्रांनो, हा तुम्ही बघितला चिकनचा मील, चिकन विथ राईस, बाकीचे सॅलड भरपूर त्यांनी दिलेले आहेत. आता याच्या नेक्स्ट मील आपण कडधान्याचं घेणार आहोत. त्याला नाव तुम्ही सांगा काय देणार आहे. आपण साधारण त्यात 3 कडधान्य घेणार आहोत, त्यात एक बटाटू आणि थोडंसं मी त्यात तूप टाकून शिजवून घेणार आहे, आणि ते कसं करणार आपण बघू पुढल्या मीलमध्ये. तर मित्रांनो, पुढची रेसिपी आपली कडधान्याची. त्यामध्ये आपण घेतले चवळी, मूग, हरभरा आणि आपण यांना कुकरमध्ये शिजवून घेऊया. साधारण एक 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं. आणि त्यानंतर शिजून झाल्यानंतर तुम्ही एका बाउलमध्ये घ्या, सगळं साहित्य घ्या. त्यात आपण जो बटाटा असणार आहे तो सगळा स्मॅच करून त्यात टाका. हा, आणि थोडंसं वरून तूप सोडायचं. तूप सोडल्यामुळे त्याला फ्लेवर चांगला येतो आणि तुम्ही आहे असा मील खाऊ शकताय. हा मील मला तर आवडतो, तुम्ही बघा ट्राय करून. तुम्ही ह्या मीलला स्मॅश करायचं आणि ह्यामध्ये वरून तुम्ही चाट मसाला किंवा थोडं वापरू शकताय, पावडर टाकून, ब्लॅक पेपर टाकून तुम्ही घेऊ शकताय. आता बघूया आपण कसा करतोय. असा बटाटा घ्यायचा, बटाटा आपला स्मॅश करून घ्या. याच्यात तुम्हाला चांगले प्रोटीन भेटतात, कार्ब भेटतात, नॅचरल स्त्रोत आहे, आपल्या घरात असते. ज्यांना असं वाटतं की मी अंडी चिकन खाऊ शकत नाही, त्यांनी हा मील देखील घेतला तरी चालतोय. लोकांसाठी परवडणारा मील आहे हे, तुम्ही कोणीही घरात करू शकतोय. एक बटाटो फक्त आहे आणि थोडे कडधान्य आहेत. यात कडधान्य तुम्ही मिक्स घेऊ शकताय. त्यात तुम्ही हिरवे मूग, चवळी, डाळी, किडनी बीन्स, डाळी देखील तुम्ही आणू शकता. पण डाळी आता हिरवे मूग असल्यामुळे डाळी झाले एक प्रकारे. ओके. ते थोडं आपण तूप टाकणार आहे. तूप घेतोय, हे देशी म्हशीचं आहे, आम्ही स्वतः घरात बनवलेलं आहे. त्यात तुम्ही स्वतः तूप घेऊ शकता तुमच्या याच्यानुसार.
नंबर. यात आपण मित्रांनो सगळ्या घटक नॅचरली घेतलेले आहेत. कोणतीही गोष्ट केमिकल युक्त नाही किंवा चाट मसाले तुम्ही तुमच्या वापरू शकता. पण शिकवलं माझ्यामध्ये काही घेऊ नका. ह्या टेस्ट मस्त लागतो आणि तूप असल्यामुळे तुम्हाला गुड फॅट्स पण मिळतात. गुड फॅट भेटते. तुमच्या शरीरासाठी चांगले फॅट देखील गरजेचे आहे. आज आपण बघितला पूर्ण डे ऑफ इटिंग. तर यात मित्रांनो तुम्ही जो डाएट बघितला हा डाएट साधारण जेवढा सिंपल गोष्टी घ्यायचा प्रयत्न करून आम्ही घ्यायचा प्रयत्न केलेत. कारण जर्मनीमध्ये बघितलं तुम्ही तर त्यात तिकडं घटक खूप वेगवेगळे भेटतात. याने जी मला लिस्ट दिलेली त्या लिस्ट आपल्या इथं भरपूर गोष्टी काय भेटत नाहीत. तेव्हा त्यांनी मग आपल्या इथं ज्या गोष्टी भेटणार आहेत त्या गोष्टींचा समतोल करून त्याने डाएट प्लॅन दिलेला आहे. आपण तो आज पूर्ण केलेला आहे. तर तुम्हाला ह्या डाएट प्लॅन कसा वाटतोय ते बघा. आणि यात जर आमच्याकडून काही राहिला असेल तर आम्ही दोघंही नवीन आहे तर थोडं समजून घ्या. आणि जी काय चूक झाली ते आपण पुढल्या आपण नीट करू. पण तुम्ही हा डाएट प्लॅन करा, तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. दुसरी गोष्ट जी तुम्ही वर्कआउट प्लॅन बघितलेत हे प्लॅन खूप एकदम पॉवरफुल आहेत. जो प्लॅन फॉलो करून हा डाएट देखील करा. तुम्ही फक्त वर्कआउट फॉलो करता आणि डाएट फॉलो करत नाहीये तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही 100%. त्यासाठी डाएट फॉलो करा. आणि आज जे काय आपण रेसिपी घेतल्या मॅक्स टू मॅक्स टाइम 30 मिनिटं आणि मिनिमम टाइम 10 मिनिटं. सो तुम्हाला अजिबात तुमचा जास्त टाइम घेणार नाही कोणतंही जेवण बनवताना. किंवा तुम्ही बाहेर आहात उद्या चला कुठे तर इझिली ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत. आणि तुम्ही बॅचलर लोक आहात किंवा तुम्ही सिंगल आहे, स्टुडंट आहे, तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये राहताय, एकदम सोपा डाएट आहे. नक्की फॉलो करा आणि तुमचे रिझल्ट आम्हाला कळवा. आणि जास्त करून काय होते मुलांना की मुलं काय करतात की पळवड करतात बाबा चिकन अंडे खाऊ शकत नाही मी. त्या चिकन अंड्यापेक्षा देखील व्हेजिटेरियन देखील कंटेंट भरपूर आहे. ते तुम्ही घेऊन डाएट प्लॅन चांगला करा. आणि कोणतेही कारण देण्यापेक्षा डाएट प्लॅन हा तुम्ही टाइम देऊन करा. जेणेकरून येणाऱ्या काळात तुमचं दवाखान्यात जास्त खर्च न वाढता तुम्ही स्ट्रॉंग होसाल. त्याच्याबरोबर तुमचं बाकीच्या मी प्लॅन मध्ये चांगला पूर्ण वर्कआउट दिलेला आहे. त्यात तुमचं स्ट्रेंथ, स्टॅमिना, कार्डिओ इंटरनल वर्कआउट हे सगळ्या गोष्टी आपण त्यात केलेल्या आहेत. हाय इंटेन्सिटी वर्कआउट. तर ते पूर्ण फॉलो करा आणि बघत राहा युवा फिटनेस ऑफिशियल. तर नक्कीच सरांच्या चॅनलला युवा फिटनेस ऑफिशियलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. फ्युचरमध्ये येणारे व्हिडिओजची इन्फॉर्मेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सो दॅट तुम्हाला उद्या येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप येतील. आणि व्हिडिओज बघत राहा, तुमचे अपडेट्स देत राहा कमेंट सेक्शन थ्रू. धन्यवाद.